अखेर यवत गावात जमावबंदी आदेश संपुष्टात आले आहेत। आता गाव नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू असेल। रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदी आदेश संपुष्टात आल्याचं पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्याकडून। विनोद, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी बॅरिगेटिंग सुद्धा पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी याच बॅरिगेटिंगच्या साह्याने या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात येत होती, पण आता मात्र जमावबंदी संपुष्टात आल्याचं कळतंय। 9 वाजून गेलेले आहेत। कसे व्यवहार आता या ठिकाणी सुरू झाले आहेत? नक्कीच लागी मॅम, पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी रात्री 12 वाजल्यापासून यवत गावातील जमावबंदी संपुष्टात आणल्यानंतर खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे यवत गाव सुरळीत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यवत गावातील ही मुख्य बाजारपेठ आहे। खरं तर या बाजारपेठेमध्ये लोक आता खरं तर वावरताना आपल्याला या पाहायला मिळत आहेत। एकूणच गेले 4 दिवसांपासून यवत गावामध्ये ही जी काही जमावबंदी होती ही खरं तर या ठिकाणी लागू होती। मात्र छोटे छोटे व्यावसायिक असतील खरं तर अशा पद्धतीने खरं तर यांनी ही जी काही दुकान आहे हे खरं तर याचे थाटल्याचं पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे जे काही मार्केट आहे ही बाजारपेठ आहे। या बाजारपेठमध्ये या ठिकाणी जी काही दुकान आहेत हे दुकानं खरं तर या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर आपण पाहिलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या यवत गावामध्ये जमावबंदी होती। काही साधारणतः 6 तारखेला खरं तर ही जी काही जमावबंदी आहे सकाळी 6 ते 11 पर्यंत शिथिल केली आणि त्यानंतर आज पूर्ण वेळ खरं तर या ठिकाणी जी काही जमावबंदी आहे ही खरं तर संपुष्टात आणल्यामुळं खरं तर यवत गावाचे सर्व व्यवहार सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। या बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीने खरं तर हे जे काय नागरिक आहेत हे खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। बाजारपेठ आता सध्या आपण बाजारपेठेमध्ये आहोत। या ठिकाणी काय तिथे ज्येष्ठ आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपण जर पाहिलं तर हे जे काही स्थानिक नागरिक असतील या ठिकाणी पाहतात। मला सांगा, गेल्या 4-5 दिवसांपासून इथं गाव बंद होतं, आज गाव सुरळीत चालू झालंय कसं? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोक प्रतिक्रिया देत नाहीयेत। मात्र जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे संवाद साधू शकता विनोद? काही व्यापाऱ्यांशी जी काही दुकानं खुली झालेली आहेत, विनोद, काही दुकानं खुली झालेली आहेत त्या व्यापाऱ्यांशी तुम्हाला काही संवाद साधणं शक्य आहे? कारण पहा, 11 वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आलेली होती सकाळी, त्यानंतर तुम्ही संवाद साधू शकता। त्यानंतर मात्र 11 नंतर जमावबंदी पुन्हा लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे याचा फटका अर्थातच आर्थिक फटका दुकानदारांना बसलेला असेल, आर्थिक गणित कोलमडलेलं असेल। आता मात्र पूर्ण जमावबंदी ही नष्ट करण्यात आल्यानंतर, पूर्ण काढून टाकण्यात आल्यानंतर व्यापारी वर्ग नेमका काय म्हणतोय हे जाणून घ्यायला आवडेल। नक्कीच लागू नाम जर आपण पाहिलं तर हे छोटे व्यावसायिक असतील, इथं खरं तर बऱ्याच गेल्या दिवसांपासून या ठिकाणी जमावबंदी असल्यामुळे त्यांचे जे काही व्यवहार होते हे संपूर्णपणे ठप्प होते। मला सांगा, आता गेल्या 4-5 दिवसांपासून जमावबंदी होती, तुमचं हे बंद होतं, आता चालू झालंय, कसं बघता? बरं वाटतंय। कसं आहे, सकाळचा प्रतिसाद कसा आहे? बरं आहे। नुकसान झालं इतक्या दिवसात? 3 दिवस बंद होतं, निवांत होतो आम्ही। 3 दिवसात तुमचं नुकसान झालंय, 3 दिवस तुमचं हे हॉटेल बंद होतं, आता लोक येत आहेत, कसं बघता? आता चांगलं वाटतंय ना जरा गिऱ्हाईक आलं तर असं आहे। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं ना तर आपण हे जे काय आर्थिक बाजारपेठ आहे यवत मध्ये हे पूर्णपणे ठप्प होते। मात्र दुसऱ्या बाजूला आज सकाळी जी काही जमावबंदी संपुष्टात आल्यामुळं खरं तर या ठिकाणी जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। लागून अगदी विनोद, जरी जमावबंदी या ठिकाणी काढून टाकण्यात आली तरी आपण पाहतोय तुमच्या मागे सुद्धा काही पोलीस अधिकारी दिसत आहेत, काही पोलीस त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तशी सुरक्षा यवतमध्ये मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे, कायम येतो। तुर्तास धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।